नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा इकडे काही जबरदस्त असा प्रोमो आउट झालाय. आता इकडे सासरा आणि सून दोघंही मिळून राजकुमारला त्याची जागा दाखवता, राजकुमारला त्याची लायकी दाखवता. तर ते कशा प्रकारात होतं, काय काय होतं, ते सगळं आपण आजच्या भागामध्ये बघूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे हा राजकुमार डायरेक्टच ना चंद्रकांत पुढे जातो. आता इकडे ह्या राजकुमारने चंद्रकांतला ना 5 वर्षापासून असं किडनॅप करून ठेवलेलं असतं. आता इकडे डायरेक्ट राजकुमार चंद्रकांतला बोलतो, हे म्हाताऱ्या तुझी इथेच लायकी बरं, तुझी इथेच लायकी, तू इथे तसा मरून जाशील बरं, तू ह्याच गटारामध्ये असा पडून राहशील बरं. आता इकडे चंद्रकांत पण बोलतो, मला फक्त इथून एकदावचं तू सुटू दे. जर का मी इथून एकदावचा सुटलो ना तुझ्या बरोबर, मी काय करण्याचा तू काय देखील एक स्वप्नात देखील एक विचार करू शकणार नाही. आता प्रेक्षकांकडे चंद्रकांतला पण ना मागे असा चाकू सापडतो. आता इकडे चंद्रकांत बोलतो, इथे चाकू आलाच कस काय बरं, आता हात चाकू ही रस्ती कापेल आणि मी इथून असा पळून जाईल बरं. आता इकडे राजकुमार नको नको ते चंद्रकांतला फार असा बोलू लागत असतो बरं. आता इकडे डायरेक्ट राजकुमार म्हणतो चंद्रकांतला, आता ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर होऊन जाणार आहे बरं. आता मी लवकरात लवकर ही प्रॉपर्टी ना ऐकडनं माझ्या नावावर अशी करून घेणार आहे, पण तू इथे तसा सळत पडशील, तू इथे तसा मरून जाशील बरं, असं म्हणून आता इकडे डायरेक्ट राजकुमार पण निघून जातो. आता इकडे डायरेक्ट चंद्रकांत ना तिथून असा तो चाकू उचलतो, कसा मस्त जाऊन आणि ती जी रस्ती असते प्रेक्षकांनो ते असा कापायचा प्रचंड असा प्रयत्न करू लागत असतो. पण त्या चाकूला प्रेक्षकांनो काही देखील जास्त धार नसते. आता इकडे चंद्रकांतला फार असा वेळ लागतो बरं ते सगळं कापायला. तरी चंद्रकांत कशी मशी मेहनत करून ते सगळं असं कापतो आणि तिथून असा पळ काढतो बरं. आता इकडे चंद्रकांत असा पळत पळत प्रेक्षकांनो तिथून फार असा लांब असा हायवेच्या दिशेने निघून जातो. आता चंद्रकांत पण एक गाडी करतो, पण तो डायरेक्ट आता सावलीकडे जातो बरं. आता इकडे डायरेक्ट चंद्रकांत ना सावलीकडे जाऊन जे काही घडलेलं असतं ते सगळं सांगतो. चंद्रकांत म्हणतो सावलीला, मला ना इतक्या वर्षापासून या राजकुमारनीच 5 वर्षापासून असं दबवून ठेवलं तर बरं, या राजकुमारचे सगळे पटकारस्थान होते बरं. आता प्रेक्षकांकडे सावलीला खूप मोठा धक्का लागतो. आता इकडे डायरेक्टच ना तर चंद्रकांत पण बोलतो, सावली चल बरं तू बरं माझ्या बरोबर, चल तू माझ्या बरोबर घरी. आता इकडे सावली आणि चंद्रकांत दोघंही मिळून ना आता इकडे मेंदळे घरी जाता बरं. आता इकडे प्रेक्षकांना इकडे डायरेक्टच ना ती लोकमा फार अशी विचारामध्ये पडलेली असते. ती लोकमा बोलते, अहो 5 वर्षापासून काय होऊन गेलं बरं, तुम्ही अजिबात काही देखील माझ्या आयुष्यामध्ये नाहीये बरं. असं चंद्रकांतच्या फोटोकडे जाऊनच आता इकडे ती लोकमा असं बोलू लागत असते बरं. आता इकडे घराची अशी बेल वाजते. आता इकडे डायरेक्टच ना ती लोकमा पण बघते कोण आला असेल बरं, असं म्हणून ती लोकमा पण दाराशी उडायला जाते. ती बघते तो काय प्रेक्षकांनो तिथे डायरेक्टच ना चंद्रकांत असतो. ती लोकमाला प्रचंड असा आनंद होतो. ती लोकमाचा आनंद काही देखील एक असा घुमात मावीन असा झालेला असतो बरं. तिला खूप असा आनंद होतो. ती स्वतःला चिमटी काढून घेते. ती बोलते काही देखील एक मी स्वप्न तो बघत नाही ना, तुम्ही इथे आलात का. आता इकडे चंद्रकांत पण बोलतो, हो मी आलो आहे. आणि आता इकडे प्रेक्षकांनो डायरेक्ट राजकुमार पण वर नाचा खाली उतरतो. राजकुमार बोलतो, काय झालं बरं आई, एवढा तुला का आनंद झाला, एवढ्या मोठमोठ्याने काय बोलते बरं तू. आता इकडे चंद्रकांतला ना डायरेक्ट राजकुमार पाहतो. आता इकडे राजकुमारची जी काय ट्रकते ना प्रेक्षकांनो ती एकदम अशी बघण्यासारखी झालेली असते. आता इकडे राजकुमार एकटक आता त्याच्याकडे चंद्रकांतकडे बघू लागत असतो. राजकुमार बोलतो, काय बाबा इथनं सुटून आले, हा इथनं सुटून कसं काय आला बरं, याला तुम्ही चांगलं असं बांधून ठेवलं तर रस्त्यानी, हा सुटून कसं काय आला बरं. आता माझं काही देखील एक खरं नाही. आता प्रेक्षकांनो इकडे डायरेक्टच ना चंद्रकांत एक काठी आणतो आणि ती काठी घेऊन आता राजकुमारला असा कुटू लागत असतो. राजकुमारला चांगला असा धुवून काढतो बरं. आता इकडे राजकुमारची ती दुसरी बायको असते ना ती फार अशी बोलू लागत असते बरं, अहो थोडा माझ्या नवऱ्याला हे सगळं काय करताय बरं तुम्ही. पण आता प्रेक्षकांकडे चंद्रकांत कसला काय सोडतो, चंद्रकांत असा धुवून काढतो बरं त्याला. आता तिकडे सारंग पण येतो. आता इकडे सारंग बघतो तर काय सावलीकडे. सारंग म्हणतो, सावली इथे. आता इकडे चंद्रकांत पण बोलतो, हो सारंग मला तुला खूप मोठं सांगायचंय बरं. आता इकडे डायरेक्ट चंद्रकांत पण बोलतो, तुम्हाला दोघांना वेगळं करणारी दुसरा तिसरा कोण देखील काही देखील एक व्यक्ती नव्हता, तो फक्त हा राजकुमार होता बरं. तुम्हाला दोघांना वेगळं नाही, ह्या राजकुमारनेच केलं होतं बरं. ह्या राजकुमारचे सगळे पटकारस्थान होते बरं. ह्या राजकुमारने तुमच्यामध्ये भांडणं लावून दिले आणि तुमचा जो काही घटस्फोट झाला, तुमचा जो काही डिवोर्स झाला ना, त्या सगळ्याच्या मध्ये कारणीभूत हा राजकुमारच होता बरं. ह्या राजकुमारनीच ना तुमचे कान भरवले होते बरं. राजकुमारने असं सावलीला सांगितलं की तू सावलीला डिवोर्स दिलाय बरं, आणि तुला असं सांगितलं की सावलीने तुला डिवोर्सचे पेपर पाठवले बरं, असं तुम्हाला एकमेकांना सांगितलं बरं त्यांनी. पण या सगळ्या पटकारस्थानामध्ये या सगळ्या सुभेदारमध्ये फक्त हा राजकुमार सामील होता. आता प्रेक्षकांकडे डायरेक्ट सारंगला प्रचंड असा धक्का लागतो. सारंग बोलतो, काय राजकुमार दादा तू असं वागशील असं मला अजिबात वाटलं नव्हतं बरं. अरे तुला सावलीने किती सुधरवलं बरं, पण कुत्र्याची शेपूट ती वाकडीच राहते बरं. आता प्रेक्षकांकडे डायरेक्टच ती
तिलोत्तमा पण राजकुमारच्या सटकन कानाखाली अशी वाजवते बरं. आणि आता इकडे राजकुमारनी पण दुसऱ्या लग्नाचं ते जे काही सगळं असतं ते सगळं असं नाटक केलेलं असतं बरं. कारण की राजकुमारला त्या बाई बरोबर मिळून अख्खी प्रॉपर्टी अशी गिळायची राहते बरं. कारण की राजकुमारला माहिती राहते सगळं आपण इतकं काही देखील करू शकत नाही बरं. म्हणूनच हे राजकुमारने दुसऱ्या लग्नात असं नाटक केलेलं असतं बरं. ती सगळी प्रॉपर्टी लंपास करण्याकरता, ती सगळी प्रॉपर्टी आपली गिळण्याकरता सगळं त्या राजकुमारची खेळी असतात बरं. आता प्रेक्षकांना ती जी काही सगळी खेळी असते ती सगळी खेळी आता इकडे अमृताला कळलेली असते. आता इकडे अमृता डायरेक्ट जाते त्या राजकुमारच्या दुसऱ्या बायकोला डायरेक्ट अशी प्रेक्षकांना मिरचीची दुनियाशी देऊन देते बरं. आता इकडे डायरेक्टच आहे ना अमृता पण बोलते, तू असं वागशील असं मला अजिबात वाटलं नव्हतं बरं. तू यांना सामील होती ना, तुमच्या दोघांचा प्लॅन होता ना अख्खी प्रॉपर्टी घ्यायचा, अख्खी इस्टेट घ्यायचा बरं. मी तर 2-3 असं पकडलं होतं बरं फोनवरती बोलताना, पण मला असं वाटलं होतं तो माझा भ्रम असेल, तो माझा भास असेल, तो असं अजिबात काही देखील वागणार नाही बरं. तू फार नाहीच, तू फार नालायक आहे बरं. तू आपल्या ओळीला पण फारसा त्रास देते बरं. आता प्रेक्षकांकडे ओळी पण बोलते, हो ही बाई मला फार त्रास देते बरं. ही खोटं तुमच्या समोर वागते, माझ्या समोर वेगळीच वागते बरं. ही एकदम खोटारडी बाई आहे बरं. आता प्रेक्षकांकडे तिलोत्तमाला पण खूप मोठा असा धक्का लागतो बरं. आता इकडे तिलोत्तमा बघते का जिथे अबीर पण असा उभा असतो बरं. आता इकडे तिलोत्तमा पण बोलते कोणाचा मुलगा आहे बरं. आता इकडे डायरेक्टच सावली जे काय घडलेलं असतं ते सगळं सांगते बरं. आता इकडे सावली बोलते, मी तुम्हाला गोड बातमीच देण्याकरता घरी येणार होती, पण या राजकुमार दादानी मला ती बातमी काही देखील एक दिवस दिली नाही बरं. हा अबीर आणि ही ओवी माझीच मुलगी बरं. आता प्रेक्षकांना काय मोठा असा धक्का लागतो तिलोत्तमाचा आनंद काही देखील गगनात असा मावेन असा झालेला असतो बरं. आता तिलोत्तमा कट्ट अशी मिठी मारते बरं. ती म्हणजेच काय अबीरला आणि ओवीला. आता इकडे तिलोत्तमा पण बोलते, माझ्याकडनं फार अशी चुकी झाली बरं. मी तुला ओळखण्यामध्ये सावली चुकले बरं. मला असं वाटायचं काय लोक फार असे वाईट असतात, काय लोक फार असे कटकारस्थानी असतात, काय लोकांना काही देखील भावना, काही देखील त्यांना मन नसतं बरं, असं मला पहिले वाटायचं. मी फार चुकली बरं. कारण तुला तर माहिती माझी ती सावित्री आई कशी होती बरं. त्या आईमुळे आज माझे बाबा ह्या जगामध्ये नाहीये बरं. पण तुला ओळखण्यामध्ये फार अशी चुकली बरं. तू मला एवढ्या मोठ्या घराचा असा आनंद दिला बरं. आता तिकडे ती लोक मला असं कळलेलं राहतं बरं, ह्या घराचे खरेखुरे 2 वारस ते म्हणजे अबीर आणि ओवी. आता इकडे ती लोक मला प्रचंड असा आनंद असा होतो बरं. आता इकडे डायरेक्ट सावलीला पण कळलेलं असतं तिची मुलगी काही देखील ट्रेन खाली जाऊन गेलेली नाही बरं. तिची मुलगी जिवंत आहे. आता ती जे काही सगळं सत्य असतं ना प्रेक्षकांनो, ते सत्य पण आता इकडे सावलीला कळलेलं असतं. सावलीला पण खूप असा आनंद झालेला असतो बरं. आता इकडे सारंग पण बोलतो, थँक्यू सो मच सावली बरं. आज तुझ्यामुळे मला एवढा मोठा असा आनंद मिळाला बरं. मी पण तुझ्या बरोबर फार चुकीचं वागलो. हा राजकुमार असं वागेल मला असं अजिबात काही देखील एक वाटलं नव्हतं बरं. या राजकुमारनी फार असे कटकारस्थान केले बरं. या राजकुमारनी ना खूप असे नीच खूप नालायकपणा केले बरं. या राजकुमारनी या कंपनीमध्ये पण फार असे फ्रॉड केले असतील बरं. आता जे काही त्यांनी कंपनीमध्ये केले असेल ना फ्रॉड, मला त्या शोधून काढलेच पाहिजे बरं. मला जोमाने असं कामाला आता लागलंच पाहिजे बरं. आता इकडे सावली पण बोलते, हो तुम्ही जोमाने कामाला लागालच बरं. आता इकडे चंद्रकांतची पण आहे ना, आता इकडे तिलोत्तमा बोलत असते बरं. आता इकडे तिलोत्तमा म्हणते चंद्रकांतला, मला असं वाटलं होतं तुमचा 5 वर्षापूर्वी असा अपघात होऊन गेला होता बरं. तुम्ही 5 वर्षापूर्वी डायरेक्टच नाही या जगात न गेला होता बरं. पण मला असं वाटायचं एक मन की तुम्ही या जगामध्ये आहेच बरं. पण आज तुम्ही मला मिळालाय आणि मला खूप असा आनंद झाला बरं. एक मत असं वाटायचं तुम्ही हाय, एक मत वाटायचं नाही बरं. आता इकडे सारंगला पण खूप असा आनंद होतो बरं. आता इकडे सारंग पण बोलतो, बाबा तुम्ही आम्हाला 5 वर्षानंतर मिळाला बरं. मला खूप असा आनंद झाला आहे बरं. तुम्ही कसे, तुम्हाला काही त्रास तर झाला नाही ना, तुम्हाला राजकुमारने काही देखील त्रास तर दिला नाही ना. आता इकडे डायरेक्टच चंद्रकांत पण बोलतो, हो माझी किती काळजी कराल बरं. मला काही देखील त्रास झाला नाही बरं. मी ठीक होतो बरं. मला एक चाकू सापडला होता तिथे, त्याच चाकूने मी अशी दोर कापली आणि आज मी ते तुमच्या समोर असा उभा आहे बरं. नाहीतर जर माझी ते चाकू सापडला नसतं ना, आज पण त्याच्या तावडीमध्ये असतो बरं. आणि जे काय ते तुम्हाला कधीच कळलं नसतं बरं. असतो प्रेक्षकांनो आजचा जो काय जबरदस्त, जो काय धमकेदार भाग असतो ना, तो इथेच संपतो बरं. अशाच मालिकेच्या डेली अपडेटसाठी नक्की सबस्क्राईब करा बरं. लवकरात लवकर प्रेक्षकांना आपल्या चॅनलला 1000 सबस्क्राईब कंप्लीट करा. लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.